अहमदनगर मतदारसंघात खासदार सुजय विखे यांच्याकडून साखर आणि डाळीचं वाटप करण्यात आलं। 22 जानेवारीला होत असलेल्या अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वांनी घरात लाडू बनवावे यासाठी विखे यांनी हा उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमावर काही ठिकाणी टीका होतीये, तर रामावर श्रद्धा नाही तेच टीका करतायत असं प्रत्युत्तर यावर विखेंनी दिलंय। काँग्रेसचे केरळमधील ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या या नव्या जबाबदारीनिमित्तानं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचारी संघटनेनं अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। देवस्थान कर्मचारी 25 डिसेंबरपासून संपावर जात आहेत। त्यापूर्वी कर्मचारी आणि देवस्थान विश्वस्तांमध्ये मध्यस्थीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। अन्यथा संपाआधी जिल्हाधिकारी बंगल्यासमोर मुक्कामाचा इशारा त्यांनी दिलाय। कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वाढ झाली आहे। काल दिवसभरात देशात कोरोनाचे 752 नव्या रुग्णांची भर पडली आहे। त्यामुळे देशातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 3,500 वर पोहोचली आहे। कोरोनाचा JN1 या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे। देशात या नव्या व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळून आलेत। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज दिवसकालीन कोणताही ब्लॉक नाहीये। जळगाव सुवर्णनगरीत पुन्हा सोनं चांदी दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। सोन्याचे दर 65,000 रुपये प्रति तोळा, तर चांदी 78,000 रुपये प्रति किलोवर पोहोचले। 24 तासात सोनं दरात प्रति तोळा 2,000 रुपयांनी, तर चांदीच्या दरात प्रति किलो 3,000 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे। राज्यातील अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाच्या वतीनं लवकरच अँड्रॉइड मोबाईल देण्यात येणार आहे। या मोबाईलची किंमत 11,000 पर्यंत असेल। राज्यात 1,08,000 अंगणवाडी सेविका आहेत, त्यांना अनेक शासकीय कामं तसंच लहान मुलांची माहिती मोबाईलद्वारे वरिष्ठांना कळवावी लागते आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलाय। राजधानी दिल्लीत प्रदूषणाचं प्रमाण पुन्हा वाढलंय। दिल्लीतील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे। दिल्लीतील हवेचा निर्देशांक 409 वर पोहोचलाय। पुढील आठवडाभर प्रदूषणाचं प्रमाण असंच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। नाशिकच्या निफाडमध्ये गारपीट आणि अवकाळीचा द्राक्षांना मोठा फटका बसलाय। जवळपास 11,597 हेक्टरवर द्राक्षांचं मोठं नुकसान झालंय। याचा 65,000 शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि घेतलेलं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय।